नमस्कार मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या तिसऱ्या ब्लॉगमध्ये. आज आपण जाणार आहोत लिंगराज मंदिरला. त्यानंतर आपण कुठल्या तरी दुसऱ्या मंदिरला जाणार आहोत, इस्कॉन राम मंदिरला जाणार आहोत. तर आपण पुढे भेटू. सकाळी आम्हाला उपमा भेटलेला आहे नाश्त्याला. इथे स्टे आहे, आज परत 2 दिवस स्टे आहे. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत लिंगराज मंदिरला. इथून 1 किलोमीटरला आहे. तिथं आम्ही बघणार आहोत, एक्सप्लोर करणार आहोत, तुम्हाला दाखवतो. काय झालं, चालू झाले बाबा पलाला. बस नाही बस पटकन. काय झालं, रिक्षामध्ये चाललोय आम्ही मंदिराला. बसून चाललो पहिल्यांदा रिक्षा उलटा बसून. बघ ना जातो. अंदर जाएंगे, परिक्रमा करेंगे और अंदर में जाके दर्शन करेंगे और जो फोटो खींचेंगे, बाहर में फोटो खींचेंगे. कोई भगवान का कोई फोटो नहीं खींचेंगे. चप्पल वहीं पे रखो. परशुरामाचं मंदिर आहे. आता परशुरामाचं दर्शन झालं. आम्ही चाललो गुप्तेश्वरला. फोन चालू केला. मुंगूस दिसला का काय तो बघ तरी बघलाय गाईज, मुंगूस दिसलेला आहे. अरे काम ना गुंड करो आपको. हमारा आनंद किनारा विकाराच्या शेवाळ्याला, विकाराच्या शेवाळ्याला नसे तेथ थारा रे. तुझे नाम आरे ओठी, तुझे नाम आरे ओठी सूर भारावले. तुझे नाम आरे ओठी भाव अंतरी विकाराच्या शेवाळ्याला नसे तेथ थारा रे. तुझे नाम आरे ओठी, तुझे नाम आरे ओठी सूर भारावले. तुझे नाम आरे ओठी भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल. भाव अंतरीचे हळवे जसे जुई. इथं प्रसाद बनवतात खास. प्रसाद भेटतं. एकावर एक 7 हंडी 8 हंडी लावतात आणि वरच्या हंड्यातलं पहिलं जेवण तयार होतं. पण आज आमच्या नशिबात नाही आहे. हे जरा त्यांचं क्लिनिंगचं चालू आहे किचनचं. त्याच्यामुळं सगळं बंद आहे आणि आम्हाला हे बघा मटके वगैरे भरलेत. मग बघायला भेटलं असतं. हा लिंगराज मंदिर आहे. मित्रांनो, तुम्हाला आता रूमची टूर देतो. आता सगळा पसारा आहे सध्या. इथं TV आहे, इथं लावायला लागतंय. इथं आयो पिसालते. रूम एकदम मस्त आहे, 2x2.
बाथरूम पण मस्त आहे. गिझर लय भारी आहे, एकदम गरम पाणी येतोय. ही इथं अशीच आहे, नाही दाखवू शकत. पान खा रे. काहीच बघा, एकटीच पान खाते, पोर याला पान नाही ते. कंचनला आहे. कैसा वाटला रूम? तर या साईडला कोण कोण आहे? ही मामी आहे, वहिनी आणि दादा आहे. दादूस काय दिला? तुम्हाला बघायला आलेलं ना. हा आमचा हॉटेल आहे. भगवान है पहले ये दोनों गुम्फा और धवलगी, ये दोनों पहले है. आम्ही इथे जाणार आहोत. दुसरीकडे चाललोय राम मंदिर आणि राधा कृष्ण टेम्पलला चाललोय. उदयगिरी आणि परत इस्कॉन मंदिरला पण चाललोय आम्ही. आम्ही जात होते गाडीमध्ये, काय काय लावलं त्याने. कायच आता आम्ही मंदिरात चाललोय. इथं मंदिरात बोलतात 200 सीडी आहे. रिक्षा बोलत होते इथं, पण आम्ही आता चालतच चाललोय. जास्त खर्च नाही. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत शांती स्तूपाला. इथं एंट्रीचा सीन कसं आहे माहीत नाही, डायरेक्ट एंट्री वाटतं. इझी एंट्री आहे आणि खालीच खूप सारे दुकान आहेत. खाद्यपदार्थ आहेत, पण आपण जास्त खात नाही. खाद्य नाही, अजून काय बी शॉपिंग. बाबा खाऊन नाही देणार. गाईज इथं 50 शिड्या परत वरती चढल्या फक्त त्यांच्या व्ह्यू साठी. तुम्हाला दाखवतो व्ह्यू. आम्ही आता अर्ध्या तास रिक्षाचा प्रवास करून आलेलो आहोत कनकगिरी गुफा. कनकगिरी नाही, नक्की सगळा एकूच आहे काय हो? अजून लई 3 ठिकाण आहेत. 3 ठिकाणं आहेत अजून. ती बघा वरती चढलेली आहे. ही गुंफा आहे. मित्रांनो, ही आहे कनकगिरी केव्स आणि त्या साईडला आहे उदयगिरी केव्स. दोन्ही साईडला आहेत. तिकीट प्राइसिंग याची 20 रुपये पर पर्सन आहे. मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत इस्कॉन टेम्पलला इथल्या. सध्या आम्ही ओरिसा बघूया हा मंदिर कसं आहे. दाखव समोरचा. हा बघा, हा आहे उदयगिरी पर्वत. पटापट पटापट नुसती व्हिडिओ. काय जिथं सगळे लांडोर आहेत का माकरात माहित नाही. गाईस माकराच्या वरती माकर बसला आहे. आ जाओ, कौन बैठेगा ये? गाईस उतार दो मस्त. काय जीव बघा, दिसते का नाही माहित नाही तुम्हाला. चंदर मातलाने झोपला नाही दिसणार. गाईज आम्ही परत 200 सीट्या चढलेलो. आम्हाला वाटलं इस्कॉन टेम्पल आहे, बघतो तो बुद्धा टेम्पल निघला. गाईज एकच निशाणी, आज आठवण झाली. गाईज देवलाव बसले.
मस्त दर्शन करून आम्ही आता खाली चाललो. काहीच फसलो 25 रुपये तिकीट. काय बुद्धाचं दर्शन करून आता आम्ही परत दुसरीकडे चाललेलो आहोत. आता आम्ही एकदम मस्त बसून चाललो. काय आता खरोखर आपण चाललो आहोत इस्कॉन मंदिर मध्ये. आता इस्कॉन टेम्पलचं दर्शन घेऊन आपण चाललेलो आहोत राम मंदिरला. बघला मग मित्रांनो आता राम मंदिरला आलेलो आहोत. सब कुछ सरकार तुम्हीं से है. सब कुछ सरकार तुम्हीं से है. सब कुछ सरकार तुम्हीं से. हा मंदिराचा मॉडेल आहे जिथं आपण आता गेलतो. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत राजा राणी मंदिर टेम्पलला. खूप रात्र आहे इथं. आमच्या बाबाची युनिफॉर्म बघल्यावर लगेच सांगितलं. गाईज सगळीकडे जिथं जातो तिकीट आहे फक्त. तिकीट वगैरे नाही. गाईज 180 रुपये घेतले तिकीटचे. असं कत रुपये असं 2 मिनिटं दाखवतो तुम्हाला. इथे लिहिलेलं आहे रेसिझम. इंडियन 20 रुपये. इंडियन 20 रुपये काय फॉरेनरला 250 रुपये. डेंजर आहे डेंजर आहे. 15 वर्षाच्या खाली फ्री. आवरा बरे आम्ही 180चा तिकीट काढला. ते गाडी फक्त फारला फक्त न बोलता आज जा. फॉरेनरला 250 रुपये तिकीट. न बोलताना आझादी का अमृत महोत्सव बघा. डेंजर. और दो मोदी को वोट. गाइज हा आहे फायनली शेवटचा लास्ट इन पुरी राजा राणी मंदिर ऑफ राजा राणी. येस. वारा घालतात का? उंड्या काय करायचा मग. हा आहे राजा राणी. गाइज स्कॅम. वरती पण काही नाही जाली लावली. गाईज खरंच स्कॅम झाला आमच्यावर. 180 रुपयाचा तिकीट काढलाय. 180 राज्यात दिलं असतं ना त्याला बघून आणि हा त्यांच्या पाया पडलेला बरं. गाईज यो दिखावा नको जाऊ. फक्त बाहेरशी आहे आत एकदम खाली. राजा राणी पलाली यांची. राजा राणीचा छान दर्शन करून आम्ही आता चाललो हॉटेलवर रूमवर. एवढं छान दर्शन झालंय ना आठवण राहिला दर्शन. आता डायरेक्ट रूमवर जाऊ फ्रेश होऊ जेवून डायरेक्ट ना कोण नाही मुंगूस बघून. आयो कैसा वाटला आज.
पाच मुंगूस बघला त्याच्यामुळे आमचा दिवस छान गेलेला आहे. आता आम्ही रूमवर आलोत. आता जेवणाला थांबलोय. जेवण झाल्यावर डायरेक्ट मग आराम करू आणि उद्या मेन जगन्नाथपुरीला जाणार आहोत. आता जेवण आलोय. कसा चालता जेवण? ही रामला तो जेवण. तर मित्रांनो जस्ट जेवण आलो. आजचा दिवस खूप चांगला गेला. फक्त एक मुंगूस बघण्यामुळे आजचा दिवस खूप चांगला गेला आमचा. तर डायरेक्ट आता उद्या आम्ही जाणार आहोत जगन्नाथपुरीला आणि कोणार्कला. जरा प्लॅन मध्ये चेंज झालेला आहे. आम्हाला जस्ट कॉल आलता. उद्या कुठे जायचं आहे? उद्या काहीतरी झूला जायचं आहे. झू बघून यायचा. झू का झू. जगन्नाथपुरी कॅन्सल झालेली आहे. परवा जायचंय. हा उद्या आरामात उठायला सांगितलंय. ठीक आहे. डबल बदलावा प्लॅन. आपण तुम्हाला भेटू पुढच्या व्लॉग मध्ये नक्की. उद्या भेटू. बाय.